Good morning, students. Today we are learning chapter number 10, Force and Types of Force. See the pictures. There are various actions. When we kick the football coming in our direction towards the goal, we apply force. In day-to-day life, we do many actions such as lifting, pulling, riding a bicycle and stopping it at times, pushing a load, squeezing or bending something and driving vehicles. It is necessary to apply force for doing all these actions. Force is applied to an object to pull it or push it in any manner. या चित्रात जी वेगवेगळी ॲक्शन्स दाखवली आहेत त्या ठिकाणी आपल्या दिशेने येणारा फुटबॉल गोलाच्या दिशेने ढकलण्यासाठी आपण त्याला गोलाच्या दिशेने पायाने ढकलतो म्हणजेच बल लावतो. दैनंदिन जीवनात आपण उचलणे, ओढणे, सायकल चालवणे व ती थांबवणे, ओझे ढकलणे, पिणे, वाकवणे, गाडी चालवणे अशा अनेक क्रिया करतो. त्या करण्यासाठी जोर लावण्याची आवश्यकता असते. वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे व ढकलण्यासाठी लावलेल्या जोरास बल म्हणतात. No object changes its position on its own. Force is required to move an object. Force is used to change the direction of an object in motion or to stop it. म्हणजेच बघा, कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलत नाही. वस्तू हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते. गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी, तिला थांबवण्यासाठी बलाचा उपयोग होत असतो. फोर्स इज नेसेसरी टू चेंज द शेप अँड ऑब्जेक्ट. नाऊ टाईप्स ऑफ फोर्स. फर्स्ट, मस्क्युलर फोर्स म्हणजेच स्नायुबल. इन ऑल द ॲक्शन्स शोन इन द पिक्चर, द मुवमेंट्स take place with the help of bones and muscles in the body. The person in the picture alongside is lifting the weight by using muscular force. म्हणजेच बघा, या सर्व क्रियांमध्ये शरीरातील हाडे व स्नायूंच्या सहाय्याने हालचाली घडून येतात. वजन उचलणारी व्यक्ती स्नायुबलाचा वापर करून वजन उचलते. The force applied with the help of muscles is called muscular force. Second, mechanical force. We use different machines for doing many tasks. Muscular force is used for running some machines. Some machines are run by using electricity or fuel. Machines like the latter are called automatic machines because a mechanical force is used here. Example, sewing machine, electric pump, washing machine, mixer, etc. अनेक कामे करण्यासाठी आपण वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करतो. काही यंत्रे चालवण्यासाठी स्नायू बलाचा वापर होतो, तर काही यंत्रे ही विजेचा अथवा इंधनांचा वापर करून चालवली जातात. अशा यंत्रांना स्वयंचलित यंत्रे म्हणतात, कारण या ठिकाणी यांत्रिक बल वापरले जाते. एक्झाम्पल म्हणजे शिलाई मशीन, विद्युत पंप, वॉशिंग मशीन, मिक्सर. The force applied by means of machine is called mechanical force. यंत्रामार्फत लावल्या गेलेल्या बलाला यांत्रिक बल असे म्हणतात. Third, gravitational force. If an object is thrown upward by applying force, it reaches a certain height and comes down again. Why is this so? Why do fruits on tree fall to the ground? The earth pulls all the object टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजेच बघा, एखादी वस्तू बल लावून वर फेकली की थोड्या उंचीवर जाऊन ती परत खाली येते. झाडावरील फळे जमिनीवर का पडतात? तर याचे कारण म्हणजे पृथ्वी सर्व वस्तू स्वतःकडे खेचते. द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ टू पुल ऑब्जेक्ट्स टुवर्ड इटसेल्फ इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्यास ग्रॅव्हिटेशनल फोर्स असे म्हणतात. सी द पिक्चर. टेक अ स्मॉल स्टोन अँड अ बकेट फुल ऑफ वॉटर. ड्रॉप द स्टोन
into the water from a height of about 20 centimeter. We will hear the sound of the stone dropping in the water. Now, drop the same stone into the water from a height of about 100 centimeter. We will hear its sound again. म्हणजेच बघा, या ठिकाणी एक लहान दगड आणि बादलीभर पाणी घेतले. बादलीपासून साधारणपणे 20 सेंटीमीटर उंचीवरून तो दगड पाण्यात टाकला. दगड पाण्यात पडण्याचा आवाज ऐकू येईल. आता तोच दगड साधारणपणे 100 सेंटीमीटर उंचीवरून पाण्यात टाकला. या दोन कृतींतील आवाजात आपल्याला काय फरक दिसतो तर पहा, 100 सेंटीमीटर उंचीवरून टाकलेला जो दगड असतो त्याचा आवाज जास्त ऐकायला येतो. The actions of lifting a sack are shown in the picture. One sack looks empty. The other one is full. The gravitational force on the empty sack is less. That is to say, it weighs less. The gravitational force on the bigger sack is greater. In other words, the bag weighs more. बघा, या ठिकाणी पोते उचलण्याच्या क्रिया दाखविलेल्या आहेत. एक पोते लहान आहे तर दुसरे मोठे. दोन्ही पोते उचलताना काय फरक दिसतो तर बघा, लहान पोत्यावरील गुरुत्वीय बल म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे कमी आहे, म्हणजेच त्याचे वजन कमी आहे. मोठ्या पोत्यावरील ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त आहे, म्हणजेच त्याचे वजन जास्त आहे. ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाइड टू लिफ्ट अ ग्रेटर वेट. जास्त वजन उचलण्यासाठी जास्त बल लावावे लागते. नेक्स्ट, मॅग्नेटिक फोर्स. द फोर्स एक्झर्टेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक फोर्स. चुंबकामुळे लावल्या गेलेल्या बलाला मॅग्नेटिक फोर्स म्हणतात. याचे उदाहरण द्यायचे म्हणजे कोणत्याही एका मॅग्नेटजवळ जर आपण लोखंडी खिळा नेला तर तो त्या चुंबकाकडे आकर्षिला जातो. हे कशामुळे होते तर त्या चुंबकाच्या अंगी असलेल्या बलामुळे, म्हणजेच मॅग्नेटिक फोर्समुळे तो खिळा अट्रॅक्ट होत असतो. नेक्स्ट फोर्स इज फ्रिक्शनल फोर्स. व्हेन अ कॅरम piece is flicked lightly, it slides over the carom board but stops at a certain distance. कॅरमच्या सोंगटीला हळूच टिचकी मारली असता ती कॅरम बोर्डवरून घसरत पुढे जाते, परंतु काही अंतरावर जाऊन ती थांबते. अ बॉल रोलिंग ओव्हर अ फ्लॅट ग्राउंड स्टॉप्स ॲट अ सर्टन डिस्टन्स. सपाट जमिनीवरून घरंगळणारा चेंडू थोड्या अंतरावर जाऊन थांबतो. When two surfaces rub against each other, the force of friction comes into play. It always acts against the direction of motion. दोन पृष्ठभाग एकमेकांवर घासत असताना त्यामध्ये घर्षण बल कार्य करत असते. ते नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते. When a brake is applied while riding a bicycle, it stops after running a short distance. तिसरं उदाहरण आहे, सायकल चालवताना ब्रेक लावला की ती सायकल थोड्या अंतरावर जाऊन थांबते. फोर्थ एक्झाम्पल, टेक 2 pieces of smooth paper and 2 of sandpaper and rub them against each other. The smooth surfaces can be easily rubbed against each other because the force of friction between them is less, while rough surfaces cannot be easily rubbed against each other because the force of friction between them is much greater. म्हणजेच बघा, गुळगुळीत पृष्ठभाग एकमेकांवरून सहज घासता येतात कारण त्यामध्ये घर्षण बल कमी असतं, तर जे खडबडीत पृष्ठभाग असतात ते एकमेकांवरून सहज घासता येत नाही, त्यातील घर्षण बल जास्त असते. It is possible for us to walk on the ground only because of the force of friction. If there is no friction, we would slip and fall. In short, the force of friction
कॅन आयदर बी डिक्रीज्ड ऑर इन्क्रीज ॲज डिझायर्ड. म्हणजेच गरजेप्रमाणे घर्षण बल कमी अधिक करता येते. नेक्स्ट फोर्स इज इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. स्प्रेड स्मॉल पीसेस ऑफ पेपर ऑन अ टेबल. रब अ प्लास्टिक comb against dry hair and bring it near these pieces. Repeat the above activity. In the above activity, the pieces of paper are seen to move. बघा, या ठिकाणी आपल्याला प्रयोग दाखविलेला आहे. कागदाचे बारीक कपटे, छोटे छोटे तुकडे टेबलावर पसरविलेत. प्लास्टिकचा कंगवा तेल न लावलेल्या केसांवर 4-5 वेळा घासायचा. ही कृती सारखी करायची. तो कंगवा त्या कागदाच्या कपट्यांजवळ आणायचा. त्यावेळेस काही तुकडे हे त्या कंगव्याला चिटकताना दिसतात, तर काही कागदाचे तुकडे हालताना दिसतात. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस्ड ऑन मटेरियल्स लाईक रबर, प्लास्टिक अँड एबोनाइट ड्यू टू फ्रिक्शन. The force exerted by such electrically charged materials is called electrostatic force. Next, combined force. While an action is taking place, various types of force act on the object in question. Example, a roller coaster, the juggling of sailboat on the seashore. बघा, एखादी क्रिया घडत असताना विविध प्रकारची बले त्या वस्तूवर कार्य करतात आणि त्यावेळेस ती क्रिया पूर्ण होते. अशा प्रकारे मग याचं एक्झाम्पल अँड रोलर टाइप्स ऑफ फोर्स हे प्रकरण संपले.